Hello friends, I am Sachin Deshmukh. I am a primary graduate teacher at Jilla Parishad Primary School Adgaon, and we are conducting one program for the students of Adgaon. We want to improve their spoken English and we want to improve their knowledge of English grammar, and that's why with the help of my friend Dharmaraj Khandomalke sir, we are running this program. All other teachers and our headmaster is also helping me, and I want that students from other schools, they should also watch these videos to improve their knowledge of English grammar. It will be very useful for them. Today we are speaking about simple present tense, and in simple present we are going to study use of verb to be. Okay, so this is about simple present tense. Today I am going to tell you certain examples of simple present tense, and in simple present tense we are focusing on verb to be. Which are the different forms of verb to be as far as simple present tense is concerned? They are am, is and are. Okay, am, is and are. So I will write here few examples. I am 7 years old. I am 7 years old. माझं वय 7 वर्ष आहे. We are Indians. आम्ही भारतीय आहोत. My father is a farmer. माझे वडील शेतकरी आहेत. She is a teacher. ती शिक्षिका आहे किंवा त्या शिक्षिका आहेत. So here in all these sentences we have made use of am, is and are. आता ह्या am, is, are चा वापर कसा करायचा ते आता आपण अभ्यासणार आहोत. am, is, are. am, is आणि are यांचा वापर कसा करायचा त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता am कधी वापरायचं? जर सब्जेक्ट I असेल तर तुम्हाला am वापरावा लागेल. सब्जेक्ट जर he, she, it असेल तर तुम्हाला is ह्या टू बीच्या क्रियापदाचा वापर करावा लागेल. आणि सब्जेक्ट जर we किंवा they असेल तर तुम्ही are ह्या टू बीच्या क्रियापदाचा वापर करणार आहात. आता आपण काही उदाहरणं पाहूयात. I am a pilot. मी वैमानिक आहे. आता हेच वाक्य आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा वापर करून सुद्धा लिहिता येईल. आय एम अ पायलट. तर या ठिकाणी आय आणि एम ह्या दोन शब्दांना कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे, त्याचं होणार आहे एम. आय एम अ पायलट. त्यानंतर वी आर लॉयर्स. जर सब्जेक्ट वी असेल तर तुम्हाला आर वापरावा लागेल. वी आर लॉयर्स. आम्ही वकील आहोत. वी आर लॉयर्स. आम्ही वकील आहोत. आता इथे सुद्धा आपल्याला वी आणि आर ह्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला इथे वापरता येईल. वी आर लॉयर्स असं त्याचं वाचन करावं लागेल. वरच्या वाक्याचं वाचन केलं तर तुम्ही कसं कराल?
वी आर लॉयर्स. आणि इथे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असल्यामुळे वी आर लॉयर्स. वी आर लॉयर्स. त्यानंतर पुढील वाक्य पाहूयात आपण. यू आर अ टेलर. यू आर अ टेलर हे एकवचनी वाक्य आहे. यू आर अ टेलर. तू शिंपी आहेस. आणि जर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरलं तर यू आर टेलर. यू आर टेलर. You are tailor. You are a tailor like this. That is the contracted form. You are a tailor. पुढील वाक्य पाहूयात आपण. You are chemists. You are chemists. आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये यू अनेक वचनी आहे. तुम्ही औषध विक्रेते आहात. हेच वाक्य आपल्याला अशा पद्धतीनं पण लिहिता येईल. यू आर केमिस्ट्स. तुम्ही औषध विक्रेते आहात. या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. त्यानंतर पुढील वाक्य आपण अभ्यासूयात. ही इज ॲन इंजिनियर. He is an engineer. तो अभियंता आहे. हेच वाक्य आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येईल. He is an engineer. He is an engineer. तो अभियंता आहे. ही आणि इज ह्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे हिज. He is an engineer. She is an author. She is an author. She is an author. ती लेखिका आहे. हेच वाक्य आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येईल. She is an author. She is an author. ती लेखिका आहे. It is a table. It is a टेबल. तो टेबल आहे. इट्स अ टेबल. इट्स अ टेबल. तो टेबल आहे. या ठिकाणी इट इज ह्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे इट्स. इट्स अ टेबल. त्यानंतर they are soldiers. They are soldiers. ते सैनिक आहेत. they are soldiers. they आणि आरचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. they are soldiers. they are soldiers. अशा प्रकारे आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे ह्यांच्यापुढे ॲम इज आरचा वापर कसा करायचा ते आपण अभ्यासलेला आहे. यानंतर आपण ही जी सगळी वाक्य होती ती होकारार्थी वाक्य होती. आता नकारार्थी वाक्य कशी तयार करायची त्याचा आपण अभ्यास करूयात. खालील वाक्य ही नकारार्थी वाक्य असणार आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये निगेटिव्ज असं म्हणतो. निगेटिव्ज. निगेटिव्ज नकारार्थी वाक्य. आता नकारार्थी वाक्य तयार करताना तुम्हाला ॲम इज आरच्या नंतर नॉट हा शब्द वापरावा लागेल. आय एम नॉट अ मर्चंट. मी व्यापारी नाही. आता इथे सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा वापर करता येईल. आय एम नॉट अ मर्चंट. आय एम नॉट अ मर्चंट. त्यानंतर पुढील वाक्य पाहूयात. वी आर पेंटर्स. सॉरी, नकारार्थी वाक्य. वी आर नॉट पेंटर्स. वी आर नॉट पेंटर्स. आम्ही चित्रकार नाहीत. इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरता येईल. वी आरंट पेंटर्स.
वी आरंट पेंटर्स. वी आरंट पेंटर्स. अर्थ तोच राहणार आहे. आम्ही चित्रकार नाहीत. यू आर नॉट अ डेंटिस्ट. यू आर नॉट अ डेंटिस्ट. तू दंतवैद्य नाहीस. यू आरंट हेच वाक्य आपल्याला असं पण लिहिता येईल. यू आरंट अ डेंटिस्ट. तू दंतवैद्य नाहीस. पुढील वाक्य आपण अभ्यासूयात. यू आर नॉट फिशरमॅन. अनेकवचनी वाक्य आहे. यू आर नॉट फिशरमॅन. आता हे अनेकवचनी वाक्य कशामुळे आहे? कारण पुढे येणारं जे नाउन आहे ते अनेकवचनी आहे. यू आर नॉट फिशरमॅन हे जे नाउन आहे ते अनेकवचनी असल्यामुळे आपल्या लक्षात येतं की हे जे वाक्य आहे या ठिकाणी यू आहे तो अनेकवचनी आहे. यू आर नॉट फिशरमॅन. जर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरला आर आणि नॉटचा तर आरंट येईल. यू आरंट फिशरमॅन. यू आरंट फिशरमॅन म्हणजे तुम्ही कोळी नाहीत. ही इज नॉट ॲन आर्किटेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स. ही इज नॉट ॲन आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे वास्तुशिल्पी. ही इज नॉट ॲन आर्किटेक्ट. तो वास्तुशिल्पी नाही. हे वाक्य आपल्याला असं लिहिता येईल. ही इजंट ॲन आर्किटेक्ट. पुढील वाक्य आपण पाहूयात. शी इज नॉट अ नर्स. शी इज नॉट अ नर्स. ती परिचारिका नाही. शी इजंट अ नर्स. शी इजंट अ नर्स. तेच वाक्य आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येईल. पुढील वाक्य आपण अभ्यासूयात. इट इज नॉट अ पेन. इट इज नॉट अ पेन. तो पेन नाही. इट इजंट अ पेन. इट इजंट अ पेन. तो पेन नाही. दे आर नॉट हंटर्स. दे आर नॉट हंटर्स. ते शिकारी नाहीत. दे आरंट हंटर्स. दे आरंट हंटर्स. ते शिकारी नाहीत. तर अशा प्रकारे आपण नकारार्थी वाक्य कसे तयार करायचे ते अभ्यासलेलं आहे. यानंतर प्रश्नार्थक वाक्य कसे तयार करायचे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. क्वेश्चन्स. हाऊ टू प्रिपेअर क्वेश्चन्स. हाऊ टू प्रिपेअर क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ एम इज आर. एम इज आर ह्या टू बीच्या क्रियापदांचा वापर करून प्रश्न कसे तयार करायचे ते आपण आता अभ्यासणार आहोत आणि त्या प्रश्नांची शॉर्ट उत्तरं कशी द्यायची ते पण अभ्यासणार आहोत. काय करावं लागेल? प्रश्न तयार करताना आपल्याला क्रम बदलावा लागेल. म्हणजे एम इज आर सुरुवातीला घ्यावा लागेल. एम आय अ मर्चंट. एम आय अ मर्चंट. मी व्यापारी आहे का. मी व्यापारी आहे का. आता त्याचं उत्तर यस किंवा नो असणार आहे. यस यू आर. जर होकारार्थी उत्तर द्यायचं असेल तर यस यस यू आर. यस यू आर असं उत्तर असणार आहे. एम आय अ मर्चंट. येस यू आर. हो म्हणजे एम आय अ मर्चंट मी व्यापारी आहे का. समोरचं मला उत्तर देईल मी जर व्यापारी असेल तर हो तू व्यापारी आहेस.
आर वी पेंटर्स? आर वी पेंटर्स? आता माझ्यासोबत जर दुसरे काही लोक असतील आणि त्यांनी जर पुढच्याला प्रश्न विचारला, आर वी पेंटर्स? आम्ही चित्रकार आहोत का? त्याचं उत्तर असणार आहे, जर आम्ही चित्रकार असलो तर समोरचा उत्तर देणार यस यू आर. यस यू आर. हो, तुम्ही चित्रकार आहात. आर यू अ शॉपकीपर? आर यू अ शॉपकीपर? आर यू अ शॉपकीपर? तू दुकानदार आहेस का? तुम्ही स्वतः दुसऱ्याला प्रश्न विचारत आहात. आर यू अ शॉपकीपर? आणि पुढचा माणूस तुम्हाला उत्तर देणार आहे यस आय एम. तो जर व्यापारी असेल तर तो म्हणणार यस आय एम. हे शॉर्ट उत्तर आहे, यस आय एम. अशा प्रकारे तो समोरचा तुम्हाला उत्तर देईल. पुढील वाक्य आपण अभ्यासणार आहोत. आर यू बेकर्स? आर यू बेकर्स? आता तुमच्या पुढे जर अनेक माणसं असतील आणि तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल, तुम्ही पाववाले आहात का? आता ते जर पाववाले असतील तर ते उत्तर देणार आहेत, एकत्र उत्तर देतील येस वी आर. येस वी आर असं ते उत्तर देतील. इज ही अ क्लर्क? इज ही अ क्लर्क? तो कारकून आहे का? तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला त्याच्याविषयी, तो कारकून आहे का, तर तो जर असेल तर तुम्ही यस असं उत्तर देणार. तो जर नसेल तर तुम्ही काय म्हणणार, नो ही इजंट. नाही, तो कारकून नाही. नो ही इजंट असं तुम्ही उत्तर द्याल त्याला, नसेल तर. इज शी अ लँडलेडी? इज शी अ लँडलेडी? ती घरमालकीन आहे का? जर असेल तर यस येणार, नसेल तर नो. आपण जर आता ठरवूयात नाही आपल्याला म्हणायचं आहे, तर नो शी इजंट. नाही, ती घरमालकीन नाही असं उत्तर देता येईल तुम्हाला. म्हणजे तुम्ही यस किंवा नो असं दोन्ही प्रकारे उत्तर देऊ शकता. इज इट अ फ्लावर? ते फूल आहे का? असेल तर काय उत्तर असणार आहे, यस इट इज. यस इट इज. जर ते फूल असेल तर तुम्ही त्याचं उत्तर देणार आहेत यस इट इज. नसेल तर नो इट इजंट असं उत्तर येईल. आर दे ड्रायव्हर्स? आर दे ड्रायव्हर्स? ते चालक आहेत का? असेल तर उत्तर येणार आहे यस दे आर. नसेल तर नो दे आरंट. आपण असेल असं उत्तर देऊयात, यस यस दे आर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ॲम इज आरचा वापर कसा करायचा हे अभ्यासलेला आहे. सुरुवातीला आपण होकारार्थी वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर होकारार्थी वाक्यामध्ये आयच्या नंतर ॲम हे टू बीचं रूप वापरायचं आहे. त्यानंतर जर करता ही शीट असेल तर इज हे टू बीचं रूप वापरायचं आहे, किंवा सिंग्युलर नाऊन असेल तरी पण इज वापरायचं आहे. आणि त्याचबरोबर जर करता वी किंवा दे असेल तर आर हे टू बीचं रूप वापरायचं आहे. आणि त्यानंतर आपण नकारार्थी वाक्य कसे तयार करायचे त्याचा पण अभ्यास केलेला आहे. ॲम इज आरच्या नंतर आपल्याला नॉट वापरायचं आहे. आणि प्रश्न तयार करताना ॲम इज आर सुरुवातीला वापरायचा आहे, त्याचा क्रम बदलायचा आहे. हा जो व्हिडिओ आहे तुम्ही काळजीपूर्वक पाहिला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. यानंतरसुद्धा मी विविध व्हिडिओ तयार करणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहावेत. आणि ह्या व्हिडिओवर आधारित स्वाध्याय मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स्वाध्याय टाकणार आहे. तो स्वाध्याय सोडवण्याचा आपण प्रयत्न करा. Thank you very much for watching the video.